या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सोलापूर महानगरपालिकेमध्ये तब्बल 87 नगरसेवक निवडून आणून महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची महापालिका म्हणून नावलौकिक झाला आहे। आता पालकमंत्री गोरे यांच्या समोर शहराचा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता निवडीचे एक प्रकारचे आव्हान आहे। ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवकांकडून त्यांचे चिरंजीव किरण देशमुख यांना महापौर करा असा सूर आहे, तर दुसरीकडे सुभाष बापू देशमुख यांनी मात्र कोणती भूमिका घेतली नाही, पण दोन्ही देशमुख एकत्र येऊन दबाव टाकू शकतात असे बोलले जाते। दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर महानगरपालिकेत 2 उपमहापौर करण्याची संकल्पना सध्या भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात असल्याची माहिती समोर आली आहे। 87 कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी दरवर्षी 2 उपमहापौर असे 5 वर्षात 10 उपमहापौर करायचा असा उद्देश भाजपचा असल्याचे समजते। महापालिकेत मिळालेल्या यशानंतरही पुन्हा भाजपमध्ये गटबाजी डोकेवर काढत आहे। आमदार देवेंद्र कोठे गटाचे विनायक कोंड्याल यांना महापौर पद निश्चित असल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे दोन्ही देशमुखांमध्ये या पदावरून सुद्धा नाराजी असल्याचे कार्यकर्ते चर्चा करत आहेत। आता या उपमहापौर पदासाठी पक्ष कोणाच्या नावाचा विचार करतोय हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे, कारण सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर पद हे अपशकुनी पद मानले जाते। यापूर्वीचा इतिहास पाहिला असता जो शहराचा उपमहापौर झाला आहे तो दुसऱ्या टर्मला नगरसेवक देखील झाला नाही, त्यामुळे या पदासाठी अनेकांची इच्छा नसते, पण ज्यांना परत नगरसेवक व्हायचे नाही अशी लोक मात्र हे पद घेऊ शकतात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।